विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा असा जयघोष करत हे जे सगळे वारकरी आहेत ते पंढरीच्या दिशेने चाललायत। आपण समोर पाहतोय रिंगणामध्ये या वारकऱ्यांचा खेळिया रंगलेला आहे। प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये माऊली माऊली असं नाव आहे। विठ्ठल विठ्ठल असा जयघोष केला जातो। टाळ मृदंग आणि त्याच जयघोषामध्ये सगळेजण पाहतोय आपण कशा पद्धतीने तल्लीन झालेले। एकंदरीत वारीच्या वाटेवरती उडीचा खेळ देखील महत्वाचा असतो। काय सांगाल, सगळे वारकरी आता भक्ती रसामध्ये तल्लीन झाले। रामकृष्णारी आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। या न्यायाने 18 दिवस वारकरी हा पंढरपूरकडे पांडुरंगाच्या भेटीने पायी वाटचाल करत असतो। आणि आपण बघत असाल की हे जे सुख आहे ते कुठं दुसरीकडे विकत घेता येत नाही। आपण विषय सुखामध्ये इतके रमलेले असतो, त्या विषय सुखामध्ये दुःख परत येतं। पण खरं जर निश्चित सुख घ्यायचं असेल तर वारीशिवाय पर्याय नाही। आणि आमच्या घराण्याकडे 11 पिढी झाली हा वारसा आम्ही सांभाळत आहे आणि तो इथून पुढेही असाच आमच्या वारकऱ्यांची फळ परंपरा खूप मोठी आहे। या परंपरेमध्ये 1 आणि 7 नंबरची दिंडी कशा पद्धतीने नेमकी आहे? वारकऱ्यांची परंपरा कशी आहे? या सोहळ्यामध्ये 1 आणि 7 नंबरच्या दिंडीचा मान हा वस्कर फड परंपरेला आहे आणि तो आमच्या 11 पिढ्या झाल्या आमच्याकडनं माऊली सांभाळून घेत आहे। इथून पुढेही आमच्याकडून माऊलींची ही सेवा घडावी हीच पांडुरंगाचरणी व माऊलींचरणी प्रार्थना एवढी करतो। होतो जय जयकार गरजते अंबर मातले वैष्णव वीर रे। त्या पद्धतीने हे सगळे जे काही वैष्णव वीर आहेत ना, या उडीच्या डावामध्ये भजन भक्तीमध्ये आणि खेळियामध्ये तल्लीन झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी, सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, खुडूस।